मॅडम, यंदाचं खरीप हंगामातील पीक नियोजन कशा प्रकारे राहील उमरेड तालुक्याचं? यावर्षी खरीप हंगामामध्ये आपलं उमरेडमध्ये सरासरी जे क्षेत्र आहे त्यानुसार आपलं 42,602 हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यामध्ये आपल्याला कापसाचं जास्तीत जास्त क्षेत्र मिळणार आहे पेरणीचं, ज्याच्यामध्ये 26,057 हेक्टरमध्ये कापसाची, 11,900 हेक्टरमध्ये सोयाबीनची, 2,400 हेक्टरला तुरीची आणि भाताची 1,560 हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. तसेच मिरची ह्या पिकाची 220 हेक्टरला पेरणी प्रस्तावित होणार आहे. सध्या दुष्काळाचं सावट डोक्यावर असताना काय सूचना किंवा संदेश देऊ इच्छिता शेतकऱ्यांना? यावर्षी एल निनो नावाचं जे हवामानातला जो काही बदल आहे त्यामुळे आपल्याकडे मान्सूनमध्ये अनियमितता आढळून येणार आहे आणि शक्यतो पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता काल उमरेडला पाऊस झालेला आहे, तो कालचा पाऊस जवळपास 9 mm पर्यंत झालेला आहे. तर जोपर्यंत आपला पुरेसा पाऊस होत नाही, म्हणजे 75 ते 100 मिलीमीटर पर्यंत जोपर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई करू नये अशी शेतकऱ्यांना मी आवर्जून विनंती करते. तसेच पेरणी हा आपल्या शेतीमधला एक महत्त्वाचा आणि पहिला टप्पा आहे. पेरणीच्या दरम्यान जर आपण योग्य काळजी घेतली काही गोष्टींची तर आपण एक यशस्वी पद्धतीने पेरणी करू शकतो. तर आपण कुठली काळजी घ्यायला पाहिजे? पहिलं म्हणजे आपण एक खात्रीशीर बियाणं घ्यायला पाहिजे. खात्रीशीर बियाणं घ्यायचं म्हणजे अधिकृत बियाणे विक्रेत्याकडनं बियाणं खरेदी करायला पाहिजे, त्याचं पक्क बिल घ्यायला पाहिजे आणि बियाण्याच्या पिशवीवरचं जे लेबल आहे ते लेबल आपण सांभाळून ठेवायला पाहिजे. त्यानंतर आणलेल्या बियाण्याची आपण जर्मिनेशन टेस्ट ज्याला म्हणतो, उगवण क्षमता चाचणी, जरी आपण काही काही शेतकरी घरचं बियाणं सुद्धा वापरतात, तर त्यावेळेला जे काही बियाणं आपण वापरणार असू पेरणीसाठी त्याची आपल्याला उगवण क्षमता चाचणी करून बघायची आहे. आता सध्या आमच्या विभागातर्फे प्रत्येक गाव स्तरावर आम्ही अशा प्रकारच्या चाचणी ज्या आहे त्या करून घेतो आहोत. तर ह्यासाठी 100 दाण्यांची आपण चाचणी करत असतो. ह्याच्यापैकी जर आपण 70%, उदाहरणार्थ सोयाबीनचा विषय झाला तर त्यातले 70% जर दाणे आपले उगवून आले तर आपण ते बियाणं चांगलं समजून आपण त्यानुसार आपण पेरणी करायला पाहिजे. आणि 70%पेक्षा जर आपली बियाणं उगवून आलं नाही तर आपल्याला त्याचा रेट वाढवावा लागतो किंवा मग आपण त्या बियाण्याबद्दल त्या दुकानदाराकडे जाऊन तक्रार सुद्धा करू शकतो. त्यानंतर आपल्याला बियाण्याची प्रक्रिया करणं सुद्धा आवश्यक आहे, कारण सोयाबीन म्हणा किंवा आणखी जे काही पिकं आहेत त्यामध्ये विविध प्रकारचे रोग येत असतात, किडींचं त्यांच्यावर प्रादुर्भाव होत असतो. त्याचे आपल्याला वेळीच आपल्याला काळजी घ्यायची म्हणून बुरशीनाशक, कीडनाशक तसंच जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया त्या बियाण्यावर होणं सुद्धा अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. नंतर आपण हे बियाणं जसं उगवण क्षमता चाचणी करून घेतली, बियाण्याची प्रक्रिया करून घेतली, त्यानंतर आपण जमिनीची तयारी सुद्धा त्या प्रकारे करून घेतली पाहिजे. जसं आपल्याला माहिती आहे की यावर्षी पाऊस कमी येणार आहे, तर त्या दृष्टीने आपण कापूस पिकाची जर विचार केला तर सरी वरंब्यावर जर आपण लागवड केली तर आपण ज्या वेळेस समजा अनियमित पाऊस म्हणून जर पाऊस जास्त आला तर आपले पिकं त्या वरंब्या बेडवर लावल्यामुळे वाचून राहतात आणि जर पाऊस कमी आला तर अतिरिक्त पाणी त्या सरींद्वारे आपल्या शेतातच जमून राहतं आणि जिरतं. त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचा चांगला वापर होतो भविष्यात. तर तसंच सोयाबीनमध्ये सुद्धा आपण रुंद वरंबा सरी ह्या पद्धतीचा म्हणजे बेडवर लागवड करायचा सल्ला देत आहे. तर जमिनीची तयारी सुद्धा आपण पेरणीसाठी तशीच करून घेतली पाहिजे. त्यानंतर येत आहे आपल्याला योग्य वेळी पेरणी करायला पाहिजे. योग्य वेळी पेरणी म्हणजे जेव्हा पुरेसा पाऊस येईल, 75 ते 100 mm पर्यंत पाऊस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. जमिनीत पुरेसा ओलावा जेव्हा आपल्याला उपलब्ध होतो त्याच वेळेस आपण ही पेरणी करायला पाहिजे. त्याच्या मध्ये आणखी एक, ही पेरणी आपण जेव्हा करतो तेव्हा ती पेरणी आपण किती खोलीपर्यंत करतो हा सुद्धा एक विषय महत्वाचा असतो. 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त बियाणं जर खोल पडलं म्हणजे त्याला जमत नाही उगवायला, जर्मिनेशन त्याचं व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोलवर बियाणं पडणार नाही याची सुद्धा शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. तसेच पेरणी दरम्यान आपल्याला एक बेसल डोस म्हणतो, खताचा जो आपण डोस रिकमेंड करतो शेतकऱ्यांना, तर पेरणीच्या वेळेस द्यायचा एक डोस असतो, त्याला आपण बेसल डोस म्हणतो. तर बेसल डोसचा सुद्धा शेतकऱ्यांनी अवलंब करावा, जेणेकरून हे जे काही खत असतात फॉस्फेट
आणि पोटॅश हे खतं दिल्यानंतर लगेच उपलब्ध होत नाही पिकाला, ते उपलब्ध व्हायला वेळ लागतात. तर पेरणी दरम्यान जर आपण ही खतं दिली तर ती योग्य त्या वाढीच्या अवस्थेत त्या पिकाला अवेलेबल होतात आणि त्या दृष्टीने एक चांगला फरक आपल्याला आपल्या पिकामध्ये आढळून येतो. तर ह्या अशा 5-6 काही गोष्टी आहे, याचा जर आपण काळजीपूर्वक पेरणी दरम्यानच जर आपण वापर केला, अवलंब केला, तर आपण एक यशस्वी पद्धतीने पेरणी केली असं आपण म्हणू शकतो. तर मी शेतकऱ्यांना ही विनंती करेल की या 5-6 गोष्टीची जर आपण काटेकोर पद्धतीने काळजी घेतली आणि अवलंब केला तर आपण एक चांगल्या पद्धतीने पेरणी करू शकतो. बरं, उमरेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बी बियाणे आणि रासायनिक खतांची उपलब्धता आहे का? पुरेसा साठा आहे का? बियाण्यांची उपलब्धता आहे. बियाण्यांचा आपल्याला म्हणजे तसा काहीच त्रास नाही किंवा तक्रार नाही. काही ठिकाणी आपल्याला युरिया आणि DAP खताची कमतरता असल्याची दिसून येत आहे. म्हणजे उपलब्ध नाही असं नाही आहे. पण शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात आपण देऊ नाही शकत आहे. त्याची कमतरता आहे. सगळ्यांना माहिती आहे की युद्धजन्य परिस्थितीमुळे खतांच्या रेट्स, किमतीवर आणि उपलब्धतेवर परिणाम झालेला आहे. तर शेतकऱ्यांना मी असं आवाहन करेल की पर्यायी खतांचा जर आपण वापर केला किंवा नैसर्गिक जे काही खतं आता आम्ही त्याची सुद्धा प्रचार प्रसिद्धी करत आहे, जीवामृत आहे, बीजामृत आहे, घनजीवामृत आहे, याचा जर आपण अवलंब केला तर आपल्या खताचा जो काही खर्च आहे आणि जे काही अवलंबित्व आहे आपलं रासायनिक खतांवरचं ते कमी होऊ शकतं. तर जास्तीत जास्त या इतर खतांचा म्हणजे युरिया आणि DAP शिवाय पर्यायी खतांचा वापर करावा असं मी आवाहन करते.